माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तिपीठाची मोजणी पाडली बंद. गावात याल तर याद राखा, अधिकाऱ्यांना दिला इशारा. आमची जमीन आम्ही राखण्यासाठी रानात बसायचे का एकदाच गावात या, शेतकऱ्याचे ऐकून घ्या. शेतकऱ्याचा नकार मिळाल्यानंतरही पण वारंवार गावात मोजणीसाठी कशासाठी येता? मोजणीसाठी गावात याल तर याद राखा असा सज्जड इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला आहे. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी, अंजनी, कौलापूर, माधवनगर आणि पद्माळे या गावात मोजणी मंगळवारी होती. या सर्व गावांना माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी सर्व गावांना भेटी दिल्या, पण एकाही गावात मोजणी होऊ दिली नाही. सर्वच गावातील मोजणी बंद पाडण्यात आली. मणेराजुरी येथे अदानी आणि देवेंद्र फडणवीसाच्या नावाने भजन म्हणण्यात आलं आणि याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेली भाजी भाकरी सगळ्यांनी खाल्ली. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी म्हटलंय, अदानीने गडचिरोली जिल्ह्यात 2,500 एकर जंगल खरेदी केलं आहे. त्या ठिकाणी थेट खनिजं त्यांच्या गोव्यातील खाजगी बंदरात पोहोचण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचा प्रति किलोमीटर खर्च 35 कोटी असताना या मार्गाचा मात्र प्रति किलोमीटर खर्च हा 107 कोटी कसा? हा सवाल त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोजणी बंद पाडण्यात आल्या आहेत, कुठेही शेतकरी मोजणी होऊ देत नाहीत. काही बुजगावणी उभी करून विरोध नसल्याचं सांगितलं जात असलं तरी 50,000 कोटीतील काही शिंतोडे आपल्यापर्यंत येतील का, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनीही मोजणीसाठी जास्त आग्रही राहू नये. शेतकऱ्यांनी गावात आम्ही शक्तिपीठासाठी जमीन द्यायची नाही म्हणून सांगितल्यावर सारखं गावात येऊ नये, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा सज्जड इशारा दिला आहे. शक्तिपीठ महामार्ग जो सांगली जिल्ह्यातून जातो त्यापैकी मणेराजुरी, अंजनी, सावडी, कौलापूर, माधवनगर, पद्माळे आणि कर्नाळ या भागात आज मोजणीला आलेल्या आहेत आणि मोजणी बंद पाडलेली आहे. आम्ही शेतकऱ्यांनी त्याची मोजणी होऊन द्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. हा सारा जर परिसर बघितला तर तासगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे तो सगळा द्राक्षपट्टा आहे. त्याच्यामध्ये एकापेक्षा एक निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे हे सारे शेतकरी आहेत. इथं जमिनीची किंमत जर बघितली तर 35 ते 40 लाख रुपये एकर आहे आणि असं असताना कवडीमोल किमतीनं या जमिनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पण कोटी रुपये दिले तरी आम्हाला जमीन द्यायचीच नाही, कारण आम्ही 20-25 किलोमीटरवरनं पाईपलाईन करून कर्ज काढून पाणी आणलेलं आहे. त्याशिवाय 1 एकर द्राक्ष पीक उभा करायला 4 ते 5 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते. आणि मग असं असताना लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी जर का कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतावरून रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळं शक्तिपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही. इथल्या ह्या सगळ्या गावातल्या लोकांची भूमिका आहे आणि ती रास्तच आहे. शक्तिपीठ मुळात अव्यवहार्य असलं तरीसुद्धा या लोकांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत हा रस्ता होऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभेचा. त्याचबरोबर येत्या 15 ऑगस्टला ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे, नियोजित रस्ता, त्या गावातल्या ग्रामसभेमध्ये शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा आणि त्या आमच्या गावातील 1 इंचसुद्धा जमीन देणार नाही अशा अर्थाचे ठराव आता आम्ही ग्रामसभेत करून घेणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.